हिंगणघाट तालुक्यात शिक्षकाच्या मध्यंतरात झालेल्या बदली विरोधात पालक व विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। धुळ्यात डीमार्ट मध्ये विकत घेतलेल्या गुड डे बिस्किटात अळ्या आढळल्याचा प्रकार समोर, ग्राहकांची अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल। जयपूरमध्ये दिल्ली पोलिसांच्या कॉन्स्टेबलच्या 31 वर्षीय मुलाने आईची केली निर्गुण हत्या, घरातील वायफाय बंद पडल्याने हल्ला, आरोपी अटकेत। गडचिरोलीत मोडस्के जंगलात पोलिसांनी केला 2 महिला नक्षलवाद्यांचा खात्मा, AK-47 रायफल, पिस्तूल व जिवंत दारुगोळा जप्त। गुजरात न्यायालयाने अदानी बदनामी प्रकरणात पत्रकार अभिसार शर्मा आणि ब्लॉगर राजू परुळेकर यांना 20 सप्टेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश दिले। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित मल्याळम बायोपिक महावंदेची घोषणा, उन्नी मुकुंदन साकारणार मोदींची भूमिका। नांदेडमध्ये ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात, 8 जण गंभीर जखमी, नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल। दादरमधील स्वर्गीय मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याप्रकरणी मनसे नेते राज ठाकरेंची स्मारकाला भेट देऊन पाहणी। बीडमध्ये रेल्वे उद्घाटन कार्यक्रमात घोषणाबाजीने गोंधळ, ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप, पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्यांना केली अटक। कास पठार आणि प्रतापगडानंतर साताऱ्यात आणखी 2 ठिकाणांना जागतिक वारसा स्थळांचा वारसा, महाबळेश्वर आणि पाचगणी यांना युनेस्कोच्या यादीत समावेश। नागपूरच्या शिवनगरमध्ये 40 वर्षांच्या व्यक्तीचा मृतदेह आढळला, दारूवरून झालेल्या वादातून भाऊ आणि वहिनी अटकेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबरला 75वा वाढदिवस साजरा करत असून बॉलिवूड स्टार्सनी त्यांना खास शुभेच्छा दिल्यात। लातूरमध्ये एका मुलाने एका छोट्याशा वादावरून आपल्या वडिलांना ठार केले, परीक्षा फीसाठी पैसे मागितल्यावर वाद वाढला। मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्यायाधीश गौतम अखंड यांच्या खंडपीठाने गवाहत्वाबाबत महत्त्वाचा निर्णय दिला, ज्यात अपीलकर्त्यांना अपीलाचा अधिकार नाही असं सांगितलं। बिग बॉस मधून बाहेर पडल्यावर नग्मा अली समोर आवेजवरचे आरोप फेटाळत डिसेंबरमध्ये लग्नाची घोषणा केली। बिग बॉस 19चा कालचा एपिसोड सीझन मधील सर्वात कमजोर ठरला। प्रँकवर आधारित शो मध्ये सामान गायब झाल्याने घरात वादविवाद पाहायला मिळालाय। बिग बॉसवर अभिनेत्री तनुश्री दत्तांचं मोठं विधान, त्यांनी खुलासा केला की गेल्या 11 वर्षांपासून त्यांना या रियालिटी शो साठी ऑफर मिळते, पण त्यांनी प्रत्येक वेळी हा प्रस्ताव ठरवून नाकारलाय। राइज अँड फॉल शो मध्ये धनश्री वर्माने युजवेंद्र चहल सोबतच्या घटस्फोटाच्या अफवांवर प्रथमच मौन सोडलं। त्या अफवा निराधार असल्याचं सांगताच अरबाज पटेलही भावुक झाला। मलायका अरोराचं वक्तव्य, स्वतःला एक्सप्लेन करणं सोडलं आणि आयुष्य आपल्या शर्तींवर जगायला सुरुवात केली। आत्मविश्वास येतो तेव्हा जेव्हा आपण स्वतःशी प्रामाणिक असतो। ऐश्वर्या राय आणि सलमान खानच्या अफेअरच्या चर्चांना नवीन वळण, ऍड फिल्ममेकर प्रल्हाद कक्कडने त्यांचा नात्याचा आणि ब्रेकअपचा मोठा खुलासा केला। असल आयुष्यावर आधारित होमबाउंड चित्रपट 2 मित्रांच्या पोलीस सेवेतील संघर्षाची भावनिक कहाणी सादर करतो। दत्तावाडीतील निवृत्त बँक अधिकाऱ्याच्या नातेवाईकाने मिलिटरी इंटेलिजन्स ऑफिसर असल्याचा खोटा दाखला देऊन 4.6 कोटींची फसवणूक केली। मुंबई गिरगावमध्ये 2 कोटींच्या रोख लुटीत व्हॅनचा ड्रायव्हरच मास्टरमाइंड, पोलिसांनी 35 लाखांची रोकड रक्कम जप्त केली। बॉम्बे उच्च न्यायालयाने ठरवले की शब्बीरचा मृत्यू खदान दुर्घटनेमुळे झाला असून एन्काउंटरचा काही आधार नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईबद्दलचा AI व्हिडिओ हटवायचे पाटणा हायकोर्टाचे आदेश, सोशल मीडियावरून हटवायच्या सूचना, पितृपक्षाच्या काळात जाणून बुजून व्हिडिओ काँग्रेसने व्हायरल केल्याचा दावा।